नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या मुलींसाठी 5 वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्ही ब्लाऊज कसा शिवू शकता हे पाहणार आहे. 4-5 ते 6 वर्ष हा ब्लाऊज चालून जातो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता मी सुरुवातीला मागचा जो पार्ट आहे त्याचं कटिंग करून घेते आणि मग पुढच्या पार्टचं कटिंग करणं. आता मी मार्किंग करताना डबल घडीच घातलेली आहे, नंतर मी ही एकत्र करून घेणार आहे. तर कटिंग करताना सगळ्यात आधी उंची घ्यायची. तर मुलीची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची, पण शक्यतो कॉमन 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीला 13 13.5 उंची घ्यायची. आता इथं मी 14 इंच घेतली आहे, कारण शिलाई करून ती 13 इंच होईल. 5.5 इंच शोल्डर घेतलं आहे आणि चेस्ट बघा, इथे 34 साईज चेस्ट आहे, कारण हेवी साईज आहे थोडीसं त्या मुलीची. तर 34 साईज पूर्ण आहे. तर मी 8.5 इंचावरतीच इथे मार्किंग केलेलं आहे आणि कमरेची ही सारखीच आहे, अर्धा इंच मायनस प्लस. आता चेस्ट साईज थोडीशी कमी जास्त होऊ शकते, कारण या मुलीची वयानुसार तब्येत थोडी जास्त आहे, त्यामुळे मी 34 साईज घेतलेली आहे आणि कंबर इथे 30 इंच घेतलेली आहे, त्यामुळे 1 इंच मायनस केलेला आहे. तर या पद्धतीने आता कमरेचा बॉक्स मी आखून घेतला आहे. आता इथं थोडंसं लाईट गेली होती, तर कॉमन मुलींसाठी तुम्ही इथे म्हणजे थोडं जर कमी साईज असेल तर तुम्ही 30पर्यंतसुद्धा 28-30पर्यंतसुद्धा होऊ शकते. ते तुमच्या चेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. त्यानंतर 5.5 इंच शोल्डर घेतलं आहे, 2.5 इंच गळा आणि गळा खुली घेतलेली आहे 4.5 इंच. गळा त्यांना 4 इंच तयार पाहिजे, म्हणजेच मी इथे हे ब्लाऊज घागऱ्यासाठी शिवत होते. तर 4.5 इंच गळा घेतला आहे आणि मग तयार गळा 4 इंचाचा होईल. आणि इथं पहा गोल मार्किंग करून घेतलं आहे, कारण इथे गोलच गळा बनवणार होतं. आणि आता हे मार्किंग केलेला पार्ट आहे त्याच्या फिटिंगच्या बाजूकडून मार्जिन सोडून थोडासा वरती कर्व दिलेला आहे. आणि मग पहा इथे मी आता 4 पदरी अशी घडी करून घेतली आहे. त्यानंतर आता साईडचं जे आर्मोल आहे ते मी देऊन घेते, म्हणजे दोन्ही बाजूचा आर्मोल एक सोबत होऊन जाईल. इथे आपण जर पेपरवर कटिंग करत असतो तर डबलच पेपर वापरावा लागला असता, पण कपड्यावर कटिंग आहे त्यामुळे 4 फोल्ड केलेलं आहे. आधी 2 फोल्ड होतं आणि त्यानंतर मग मी ही घडी घालून घेतली आणि 4 फोल्ड घेतलं आहे. त्यानंतर इथं सुरुवातीला अर्धा इंच शोल्डर डाऊन केलं आहे आणि मग हे कटिंग करून घेतलं आहे. आता दोन्ही पार्ट वेगळे करणार आहे आणि जो मार्क वरती दिलेला होता आपण तेही कटिंग करायचं आहे. आता त्यानंतर मागच्या पार्टला सुद्धा इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणून मी तिथे छोटासा कट दिला आणि फ्रंट पार्टचा जो आकार होता तोच फक्त कट केला. इथं मागच्या पार्टचा आकार कट केला नाही. फ्रंट आणि बॅक वेगळा करून घेणार आहे. आता फ्रंटचं जे पार्ट आहे त्याचा आर्मोल कट करून घेतला आहे. आता फ्रंट पार्ट बाजूला केला आहे. त्यानंतर मागचा गळा 2.5 इंचच पाहिजे होता, म्हणून मी 2.5 इंचावर मार्क केलं आहे. 2 इंच पाहिजे होता, पण 2.5 इंचावर मार्क केलं आहे, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. आणि मग गळ्याला आकार देऊन घेतला. आता मागचा गळा कमी ठेवणार होते, म्हणून हे 2.5 इंच. तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर हे मी कटिंग करून घेतलं. छोट्या मुलींच्या ब्लाऊजला प्रिन्स कट किंवा तुम्ही ते 4 टक्स वगैरे असं काही टेन्शन नसतं, त्यामुळे फक्त टक्समध्ये मार्जिन वाढवलं तरी चालून जातं किंवा नाही वाढवलं तरी चालतं, कारण आपण टक्स नाही दिले तरी ब्लाऊज छान बसतो. आता ही जी मुलगी होती तिची चेस्ट आणि कंबर जवळजवळ सारखीच होती, म्हणून मी ते टक्सचं मार्किंग केलेलं नाही. आणि शक्यतो 4, 5, 6 वर्षाच्या मुलीला टक्सचं मार्किंग करण्याची गरज येत नाही. त्यानंतर मी इथे आता स्लीव्जसाठी कटिंग करणार होते, त्यासाठी मी इथे 4 फोल्ड कापड घेणार होते. तर पहा आता मी डबल फोल्ड करून 4 फोल्ड कापड घेतलं, डबल फोल्ड करून घेतलं आणि स्लीवचं इथं सिंपल आर्महोल काढून घेतलं आणि कटिंग करून घेतली. आता स्लीवचं डिटेल्समध्ये कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. कुठलीही चेस्ट असू द्या, चेस्ट साईजनुसार तुम्ही अगदी परफेक्ट स्लीवचं कटिंग करू शकता. तर मैत्रिणींनो पहा, अशा पद्धतीने अगदी छोट्या मुलींसाठी अगदी 5 मिनिटामध्ये होणारा ब्लाऊज कटिंग तुम्हाला शिकवलेले आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा.
उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की प्रयत्न करीन की स्टिचिंगची व्हिडिओ घेण्याचा. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता मला जो घागरा शिवायचा होता साडीचा, त्यासाठी मी हे अस्तर तर कटिंग केलेलं होतं आणि हे अस्तर कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेणार होते. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.